आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे काय बरीच तयारी चालली आहे पुरीची. बघा कवळ झाला आली नाही बाई अजून. शिक्षा आहे म्हणावं या लवकर. हं. नावाची कुण्या राजाची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी कहत नार लचक लचक लचकत आली कहत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. चहा. थँक्यू. आणि सॉरी. सॉरी. ते कशासाठी? त्या दिवशी फोनवर ओरडले मी तुम्हाला. नाही पटकन असं म्हणून गेले की तुम्ही काय सुखात आहात, तुमचं आयुष्य सुखाने जगताय. पण खरंच मला माहित नव्हतं की तुमची बायको. ओके. तुम्हाला कल्पना असती तर तुम्ही बोलला असतात का? नसतेच म्हणाले, पण तरीही सॉरी. मिसेस वृंदा, इट्स ओके. खोडकर आहे शमिका. आईवर गेली. हो पण खोडकर असली तरी खूप लाघवी. तो पण गुण आईचाच उचलला ते. मिसेस वृंदा, तुम्हाला माहितीये मुली आपल्या बापाच्या इतक्या लाडक्या का असतात? कारण आयुष्याला आकार देणारी स्त्री, त्यांची बायको, तिचं लहान रूप त्यांना आपल्या मुलीत दिसतं. हो पण मी असंही ऐकलंय की पहिली मुलगी ही तिच्या वडिलांचं छोटं रूप असते. तेही खरं. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का लहानपणी मी असा खोडकर होतो? नाही असं नव्हतं म्हणायचं. छान झाला चहा. थँक्यू. छोटे छोटे ऑर्डर का घेतो आकाश माहित नाही. आवरलं का सगळं? हे काय झालं? मूवी? काय झालं? मी तुम्हाला आजवर धीर देत आले की तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही या केस मधून निर्दोष बाहेर पडाल. तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून सगळे प्रयत्न केले मी. पण आज वृंदाताई आणि शमिकाचे एकटेपण बघितलं आणि असं वाटलं की हे एकटेपण कोणाच्याही वाट्याला येऊ नये.
देव न करो, पण उद्या जर केसचा निकाल आपल्या विरोधात लागला, वृंदाताई तुम्हाला दोषी ठरवण्यात यशस्वी झाली, तर माझ्याही नशिबी हेच जीवघेणे एकटेपण येईल. आयुषला त्याच्या बापाची सावली मिळणार नाही, याच विचाराने भीती वाटते मला. वृंदाताईला का कळत नाहीये की तिच्या वाट्याला जे एकटेपण आले तेच एकटेपण माझ्याही नशिबी येईल. आपल्या आयुष्याच्या डोक्यावरून बापाची सावली जाईल, ते कसं कळत नाही हो तिला. ती तुम्हाला दोषी ठरवण्याच्या नादात 3-3 जीवांची होळी करतेय. ओवी, तू खंबीर राहा. तू खंबीर राहिलीस ना की मला धीर मिळत राहतो, आणि मनात जी काही भीती आहे ना ती काढून टाक. आपण कोण आहोत नशीब लिहिणारे? नशीब लिहिणारा आहे त्यावर विश्वास ठेव. हे बघ, प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला कळण्यासाठी एक वेळ लागतो. मला तुझं प्रेम कळण्यासाठी वेळ लागला ना, तसंच सत्य कळण्यासाठी वृंदाला थोडा वेळ लागेल. इतकी वेळ? समीर, सत्य बाहेर आला जेवढा वेळ जातो ना, त्याच्या उलट खोट्याचा गवगव व्हायला वेळ लागत नाही. जर केसचा निकाल वृंदाताईच्या बाजूने लागला तर मी आणि लाडू एकटे पडू. तसं काही होणार नाही. आयुष्याने तुझ्या बरोबर मी अन्याय होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस. मी स्वतः सत्यशीलला जगासमोर आणेन. अजिंक्यला सत्य काय हे जाणून घेण्यासाठी ना मदत करेन मी. तू काळजी करू नकोस प्लीज. तू खंबीर राहा. मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. तुझ्यापासून लांब राहण्यापेक्षा ना मला फाशीची शिक्षा आवडेल, पण आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. शमिका, चल माझं आवरून झालंय. हा, मी निघतो आता. आय एम रेडी. आय एम ऑल्सो रेडी. अरे वा, आज मागे न लागता रेडी झालीस. छान, गुड गर्ल. ती तर मी आहे, नॉट टू वरी. मी माझ्यासाठी एक्स्ट्रा कपडे सुद्धा घेतले आहेत. ते कशाला? स्कूल मधून मी डायरेक्ट वृंदांटीकडे जाणार आहे. काय? सो तू मला स्कूल मधून पिक केल्यानंतर त्यांच्याकडे सोड. मी दिवसभर त्यांच्याकडे राहील आणि मग तू मला इव्हनिंगला घ्यायला ये. नाही नाही, हा, तुला सांभाळतात त्या मावशी आता गावाहून आलेले, त्यामुळे कुठे जायची गरज नाहीये, कळलं? आणि मी काय सोडायला वगैरे येणार नाही. तू मला कोर्टात जायला उशीर होतो. स्कूल बसने जायचं आणि स्कूल बसने यायचं. तू येईपर्यंत त्या मावशी पण आलेल्या असतील, त्यामुळे घरी थांब आणि तुझं जे काही रुटीन आहे ना ते कर. नो डॅड, मला वृंदांटीकडेच जायचं आहे. याची काही एक गरज नाहीये. पण का? नाही, एकदा सांगितलं ना ऐकायचं. चल मी निघालोय, उशीर होते मला. स्कूल बस येईल आता. ओके, सो बी रेडी. वॉटर बॉटल घेऊन जा. हो, बाय बाय. झाला का नाश्ता? होतं झालं. निघायचं मग आपण? नाश्ता झाला की निघूया. चालेल. झालं माझं, मी आलेच.
निघूया आपण. मुक्ता, आवरले तुझं? चल लवकर, उशीर होतोय मला. आणि समीर आणि भाऊजी दुकानात गेलेत, मलाही पोहोचायला हवं. चल. हा हो, झालं जाऊया ना. आभा, तुझं आवरलंय ना? हो तयार आहे. एवढं चेक करते, निघूया. बर, ठीक आहे. मुक्ता, काय झालं? हा झालं, चल हे बघ आलेच. अगं ताई, मी आम्हाला त्याच्या एका अकाउंटवरून मेसेजेस करते. ती रिप्लाय पण करत नाही आणि लक्ष पण देत नाहीये. अगं, कामात आहे म्हणून दुर्लक्ष करत असणार. ऐसे कैसे चलेगा दीदी? आपण एवढ्या दिवसापासून जो प्लॅन करतोय ना, तो फसेल. अगं नाही फसणार. तू कशाला एवढं टेन्शन घेते? ताई, टेन्शन कसं घेऊ नको. आभा जर अशीच इग्नोर करत राहिली ना, तर आपण जी खिचडी पकवली शिळी होईल. खिचडी? हा अगं, ओवी ताई आहे ना, ती म्हणाली की साबुदाणा खिचडी खायची इच्छा झाली. मी म्हणाले आधी सांगायचं, बनवली असती. अच्छा, निघूया. हो, चल चल. काय आलं? काहीतरी हिशोब चुकतोय, जरा चेक कर. अरे, पंढरीनाथ दादांकडनं पेमेंट आलंय, तू लिहिलंच नाही, कसं काय टॅली होईल? त्यांच्याकडून पेमेंट आलंय हे सांगणार कधी मला? दे, मी करतो. दे. हॅलो. अरे अजिंक्य साहेब, या ना. या 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 आत या या तुम्ही. या ना, या. बस. वा, छान आहे दुकान. चहा कॉफी काय घ्या? नाही नाही नाही, खूप होतो दिवसभरात. मला ऍक्च्युली थोडी मदत हवी होती तुझी, म्हणून मी आलो होतो. बोला ना. सत्यशीलकडे तू बरीच वर्ष काम केलंस. हो. त्याचे सगळे ठाव ठिकाणे माहित असतील तुला? त्याचं ऑफिस, फार्म हाऊस, सेकंड होम वगैरे? हो, मला सगळं माहिती आहे. माहिती आहे? हो. मग ही माहिती तू पोलिसांना का नाही दिली? समीर, ही माहिती तू आधीच दिली असती पोलिसांना, तर आतापर्यंत इतकं प्रकरण पुढे गेलंच नसतं ना. साहेब, आता कुंपण शेत खात असेल तर कशी मदत करणार? म्हणजे मला ज्या अधिकाऱ्याने अटक केली होती तो सत्यशीलच्या इशाऱ्यावर नाचतो. म्हणजे जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये होतो तेव्हा मला सत्यशीलचा फोन आला होता. सत्यशील स्वतः बोलला की या सगळ्यात मी तुला अडकवलं, आणि फोन त्या अधिकाऱ्याच्या फोनवरच आला होता. मग मी कसं सांगणार? हे मान्य आहे मला. मान्य आहे, एक अधिकारी त्याला मदत करत होता, आणि याचा अर्थ पूर्ण डिपार्टमेंट करप्ट आहे असं नाही होत ना. हे असे काही असतात स्वार्थी लोक. या अप्रामाणिक लोकांमुळे पूर्ण खातं बदनाम होतं. साहेब, मी काय करू आता? आता प्रामाणिक कोण, अप्रामाणिक कोण हे कसं ओळखणार? ठीक आहे, तू एक काम कर. माझे काही ओळखीचे अधिकारी आहेत, एकदम ट्रस्टवर्दी आहेत. म्हणजे तू विश्वास ठेवू शकतोस त्यांच्यावर. सगळ्या ठिकाणांची एक लिस्ट कर, त्यांचे लोकेशन्स, माहिती वगैरे सगळं लिस्ट कर आणि मला पाठव. त्या अधिकाऱ्यांना मी सांगतो, ते घेतील त्यांच्या पद्धतीने सगळा शोध. हो साहेब, मी लगेच पाठवतो. इमिडिएटली पाठव.
समीर माहिती पाठवा, तोपर्यंत मी जरा एक फोन अटेंड करतो. हो. हा मावशी बोला. हॅलो साहेब, शमिका अजून शाळेतून आली नाही घरी. काय? हो साहेब, बस आली, बाकीची मुलं उतरली, पण शमिका नव्हती. मी बसवाल्याला विचारलं तर तो म्हणाला की शमिकाचे वडील तिला घ्यायला येणार आहेत, असं शमिका त्याला म्हणाली. तुम्ही गेला होतात का तिला आणायला? नाही नाही, मी नव्हतो जाणार तिला घ्यायला. मावशी मी जाणार असतो तर तुम्हाला कल्पना दिली असती ना. अहो साहेब, पण शमिका नव्हती बसमध्ये. कसं झालं? बर मावशी तुम्ही ठेवा फोन, मी कळवतो तुम्हाला. ठेवा. अजिंक्य सर, काय झालंय? शमिका अजून शाळेतून घरी आली नाहीये. आली नाही म्हणजे गेली कुठे मग? हेच तर कळत नाहीये. शाळेतलेही फोन उचलत नाहीयेत कोण. शमिका, एकटीच आलीस तू? बाबा कुठे आहेत तुझे? कोर्टात. कोर्टात? हो, तो मला इथे ड्रॉप करून गेला आणि म्हणाला तू इव्हनिंग पर्यंत इथेच थांब, मी तुला पिक करायला येईल. अरे वा 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 वा, मस्त मस्त. काय बाबा, इथे आपल्याकडे सोडतात हे निदान कळवायचं तरी ना. एकटीला कसं काय सोडलं? नाही मी फोन करून विचारतेस त्यांना. असू दे ग, जरा घाईत असतील ते, त्यात काय एवढं. हो चला, या आत या. बाकी कशी आहेस तू? मी मस्त. मस्त ना. हॅलो मिसेस, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. ऐका ना ऐका. मी जरा घाईत आहे. शमिकाला आणायला चाललो शाळेत. आपण जरा नंतर. अहो थांबा, तिथे जायची गरजच नाहीये. का? अहो कारण तुमची शमिका इकडे आमच्याकडे आलीये आणि हो परस्पर शाळेतूनच आलेली दिसतेय. काय? तिथे कशी काय आली? आय एम सॉरी मिसेस वृंदा, मी येतो तिला घ्यायला तिकडे. नको नको, आता आलीये ना तर थांबू दे तिला. तुम्ही संध्याकाळी तुमची कामं आटपून या तिला घ्यायला. बर ठीक आहे. अच्छा, अशी गंमत झाली होय. काय ग ठमे? शमिका, शमू और शमे, नॉट ठमे. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. भाई बर 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 बर. ठमे, मला सांगा, शाळेमध्ये काय केलंस? किती दंगा केलास बाई? हा, आणि किती मास्तरांच्या तोंडचं पाणी पळवलंस? सांग. हो काय चाललंय तुमचं? आ, बाई इथेच मास्तर बसलेत, असं नाही बोलायचं बाई. मला सांग, किती दंगा केलास? मग काय काय केलं शाळेत? आज शाळेमध्ये खूप सारी मस्ती आणि खूप कमी अभ्यास केला. मला तर खेळता खेळता आणि मॅथ सॉल्व करता करता भूकच लागली. बाई बाई. डांबरट पोरगी, कळतं बरं आम्हाला काय म्हणायचंय ते. हा, आणते खायला आणते बाई काय ग बाई. ठमी म्हणजे ना. मग शमिका मॅडम, कशा आलात तुम्ही इकडे? कशी आलीस म्हणजे डॅडांनी सोडलं, सांगितलं ना. हो का? घ्या घ्या घ्या. घे घे. मी आत्ता तुझ्या बाबांना फोन केला होता, ते तर म्हणाले की त्यांनी नाही सोडले तुला इथे. काय म्हणजे अजिंक्य साहेबांनी हिला इथे सोडलं नाही? नाही. होय. ऍक्च्युली शाळा सुटल्यानंतर मला घरी जायला बोर होत होतं, म्हणून मी इकडे आले. काल आपण किती दंगा मस्ती केली, म्हणून मी इथे आले रिक्षाने. अगं रिक्षाचे पैसे कुठून आले? मी पिगी बँक मधून काढले होते रिक्षासाठी पैसे. बापरे. त्र्यंबकेश्वरा, काय बाई पोरं ही. हा कठीण आहे बाई. आणि इथला पत्ता कसा मिळाला? तुमच्या स्नॅक्सच्या ऑर्डरच्या कार्डवर पत्ता लिहिलाय ना, तो मी कॅरी करते. पाय कुठे तुझे? बाई खरंच हातच जोडा बाई. बघितलं बाबा, कशी मुलगी येते. तिची रिक्षाने आली,
शमिका अशी कशी एकटी रिक्षाने आलीस ग? हो चुकलंच माझं. केली मी रिक्षा, द्या मला शिक्षा. कुठे चिठ्ठ्या? देऊ का देऊ? नाही ग वैठमे, तुला शिक्षा भिक्षा काही नाही. तू किती दंगा कर, किती मस्ती कर, किती खेळ, शिक्षा नाही बे तुला. फक्त फक्त मी तुला सांगते, बॉम्ब फोडायचा नाही बाई. हा, यमाच्या दारातनं परत आले मी, बॉम्ब नाही फोडायचा. हा, चिमुरड्या काय काय बॅगेमध्ये काय घेऊन आलीस तू? हा काढलंयस आता? हा कुठला बॉम्ब आणला सांग की. अगं बॉम्ब आणला परत? ए बाई नको ग, असं नको ग काही करू. इथे माझं कान भैरवायची वेळ आली होती बाई. बाई मास्तर, हा तुम्ही मस्करीत करताय माझी आता. काय ग बाई करावं यांना. काय बाई बाई चुकलंच माझं. वा, 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 वा. चुकलंच आहे तुझं. कठीण आहे. ए, धर, धर, धर. धरा तिला. आई गं. अरे बापरे, आई, आई. ही काय हाताला येत नाही पोर. ए, पकडा 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 पकड ते. अरे पकडा हे. अगं हा बापरे. पकडा पकडा. बस बस आता. चौकस चौकस हा हा. पाहिजे. बाई थांबे. बस बे, आता मी दमले. मला पाणी पाहिजे आता. दम काढला पोरीने. दम ए, काढला ए. पोरीने. बस 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 दमलो बाबा आम्ही आता दमलो. अगं आई गं. हु, 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 हु. आई आई आई. अरे बाबा अरे चला खेळायला. आता कसं पकडलं गेलंय. चिटिंग आहे चिटिंग आहे. असू दे चिटी पकडलं ना. चला ना खेळूया. नको ग, दमलो आता, दमलो खूप दमलो. यार असे कसे टायर्ड होता तुम्ही? थोडा वेळ आहे आपल्याकडे, चला खेळूया. हो वकिलीन बाई, पण आम्ही आता खूप दमलो. हं का मजा नाही येते तुम्हाला? आवडत नाहीये? द्या आता उत्तर द्या. अहो मजा तर खूप येते हो, पण अरे हो, तुम्हाला मज्जा कशी नाही येणार? तुम्ही तर माझ्यासोबत खेळताय ना, आणि कोणी माझ्यासोबत खेळताना बोर होणार? इम्पॉसिबल. आणि हा माझा मार्ग नाही, रेकॉर्ड आहे. करेक्ट. दे पाणी दे. दमवलं बाई पोरीनी. घे पाणी घे. नाही नको, मी नाही दमली. नाही दमलीस? बरं, पण आता बास झाले हा खेळ. का? चला ना खेळूया. अगं काय किती खेळणार आहे अजून? खेळून खेळून दमत कशी नाहीस तू? नाही, मी दमत नाही. आय एम स्ट्रॉंग. बघितलं का? हो मॅडम, तुम्ही स्ट्रॉंग आहात, पण हे आजी आजोबांकडे बघ, त्यांचं वय बघ जरा. असे इतक्या वेळ खेळत राहतील ना, तब्येत बिघडेल त्यांची. हो माझी ताकद बिघडली. बघ ताप आलं बघ मला. अरे चला ना खेळूया. मग मी टाइमपास कशी करणार? अरे देवा. तू एक काम कर, तू बैठे खेळ खेळ. व्हॉट? बैठक खेळ? हा कुठला खेळ? बैठक नाही बाई, बैठे खेळ. बैठे खेळ काय म्हणता तो सांगा. इंडोर गेम, इंडोर गेम. हा. नाही यार, त्याच्याने मला बोर होतं. अरे बरं चल, मी तुला छान गोष्ट सांगते. वृंदाची गोष्ट सांगणार? तुला गोष्ट सांगायला येते? हो येते. चल चल. अगं हो हो चल, चल. थांब. गेली बाई एकदाची. काय पळवलं हो? हा तुफान मेल शांत शांत का एवढी? काही नाही यार आकाश, आम्हाला ना बोलतं करायला हवं. हा मौन धरलाय का तिने? नाही रे, मी तिला दिवसभर एवढे टेक्स्ट मेसेज केले, पण त्याचा सगळं तिने एक रिप्लाय पण नाही दिलाय. नाहीच देणार ती, आणि तिला माहितीये कोणीतरी फेक अकाउंट वरनं उगाच आपल्याला त्रास देत आहे. तुम्ही काय लहान समजता का तिला? तुमच्यापेक्षा जास्त टेक्नोसॅव्ही मुलगी आहे ती. तिला माहिती असणार की कोणीतरी बोगस अकाउंट बनवलंय आपल्याला त्रास द्यायला. ती कशाला भाव देईल तुम्हाला? पण असं असं नाही होऊन चालणार.
नाहीतर माझा सगळा प्लॅन फसेल. तो प्लॅन फसणारच आहे मुक्ता मॅडम, कारण तुमचा प्लॅन बोगस आहे. हो ऍक्च्युली यार, तिला ना असे टेक्स्ट मेसेज करून नाही चालणार. तिच्याशी ना कोणीतरी फोनवर बोलायला हवं. नाही 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 नाही, मी 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 काही बोलणार नाही. अरे मुक्ता, ती ओळखते मला. तू आवाज बदलून बोल ना तिच्याशी. अरे आवाज बदलून बोलायला मी काय मिमिक्री आर्टिस्ट आहे का? वेळी झाली का तू जरा? मी नाही, मी तुमच्या मुळात सगळ्यात महत्वाचं, मला तुमच्या या प्लॅन मध्ये सामीलच व्हायचं नाहीये. ऐक ना, प्लीज ना. हे बघ, नवऱ्यानी त्यांच्या बायकांसाठी मोठमोठे महाल बांधले. तू माझ्यासाठी आवाज नाही बदलू शकत. प्लीज ना आकाश, प्लीज. भेळ दिलीये ना तुला, ती खा आणि गप्प चल माझ्यासोबत. असं? हो चल तू असं करणार? चल चल चल. लोक बघतील काय म्हणतील असं रस्त्यात बसू नको. चल ना यार मुक्ता. अरे आता आम्हाला बायकांना असा पुरुषाचा आवाज काढता येत नाही म्हणून तू असं वागणार होता? नाही असं वागणं. क्या मांगा था मैंने तुमसे? क्या मांगा था? बड़ा घर, बड़ी गाड़ी, जायदाद? थोडं हळू बोल मुक्ता. नहीं ना, बस एक आवाज मांगी थी और तुम वो भी नहीं दे सकते. काय चाललंय मुक्ता तुझं? एवढे 100 ऍप पडलेत मोबाईल मध्ये. एखादा ऍप वापर, त्यातनं आवाज बदल आणि पाठव ना मेसेज तिला. उगाच माझ्या मागे लागले. मी सांगितलं ना एकदा, मला तुमच्यात सामील व्हायचं नाहीये. चल लवकर चल. आकाश, ऍक्च्युली आपण असं ऍप वापरून त्याच्यावर माझा व्हॉइस टाकून तो मुलाचा व्हॉइस आहे असं भासवू शकतो. म्हणजे तो व्हॉइस मेसेज ऐकल्यावर आम्हाला विश्वास बसेल की तो व्हॉइस मेसेज एखाद्या मुलाने पाठवलाय. वा, काय आयडिया दिलीस तू. म्हणजे आता तू पण या प्लॅन मध्ये सामील झालाय. एक मिनिट, मी तुमच्यामध्ये सामील झालेलो नाही आणि मी आयडिया नाही दिली. तू माझ्या मागे लागलेली म्हणून मी सरळ. असू दे. थँक्यू 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 थँक्यू. पण मी काही केलंच नाहीये. मला का मी सामील नाही झालोय मुक्ता तुमच्यात. ऐक, मी आयडिया नाही दिली, तुला आधीच सांगून ठेवतोय. शमिका, शमिका, सॉरी, मला जरा उशीरच झाला यायला. शमिका. ठीक आहे, आहे ते बाहेरच आहे, या ना. आणि मग त्या राजकुमारीने सगळ्या प्राण्यांना जंगलात सोडून दिलं. सगळे पिंजरे रिकामे केले तिने. ज्या माणसांनी त्या प्राण्यांच्या आईबाबांना पकडलं होतं ना, त्या माणसांना तिने पिंजऱ्यात डांबून ठेवलं. आणि मग नंतर झोपली? गाढ झोपली. सॉरी, तुम्हाला त्रास होत असेल ना, पण थँक्यू. तरी तुम्ही दिवसभर सांभाळलं तिला. सॉरी आणि थँक्यू. याने भागणार नाहीये वकील साहेब. फी द्यावी लागणार आहे तुम्हाला. फीस? देऊ ना. किती फीस आहे तुमची? माझी एकच फी आहे. न्याय. सत्यशील कुठे कुठे लपू शकतो त्या सगळ्या जागेंची लिस्ट आपल्याकडे आली. त्याच्या सगळ्या जागेंचं ठाव ठिकाणही कळेल आपल्याला. माझी माणसं सगळीकडे कसून शोध घेत आहेत. कदाचित फार फार तर सकाळपर्यंत गुड न्यूज यायला पाहिजे. सावकाश. मिसेस वृंदा, एकदा का सत्यशील आपल्याला सापडला, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळते आणि राणाला न्याय. पण तुम्हाला सत्यशीलचे हे सगळे पत्ते मिळाले कुठून? तुम्ही ज्याला गुन्हेगार समजताय त्यानेच पत्ते दिलेत मला.
समीरने. भेटेल. चल झोपायचं ना. चल. काय सांगतेस? हो, म्हणजे या ऍप मध्ये तुझा आवाज रेकॉर्ड केला तर तो पुरुषाच्या आवाजात ऐकायला येणार. म्हणजे आम्हाला खरंच वाटणार की एक मुलगा तिच्याशी बोलतोय. हो ताई, तू मला तेच काय सांगतेस जे मी तुला सांगितलंय. थांब, मी तुला करून दाखवते. हा. हाय ओवी, कशी आहेस? अरे काय भारी आयडिया ही. हो, पण ही आयडिया माझी नाहीये, ही आयडिया याला सुचली, आकाशला. ओ वा वा, भाऊजी आले धावून आणि प्लॅन दिला आपलातून. पण एक आहे हा सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये सामील झालाय. काय सांगते? एक मिनिट. मी सामील नाही झालोय तुमच्यात. वहिनी, ही मला अडकवत होती या तुमच्या प्लॅन मध्ये. तेव्हा मी बोलता बोलता बोलून गेलो की त्यापेक्षा असं एक ऍप आहे ज्यामध्ये तू बोललीस तर पुरुषाच्या आवाजामध्ये आउटपुट असं बाहेर येईल. तर हिने ती आयडिया म्हणून घेतली. मी सामील नाही झालोय तुमच्यात, आधीच सांगतो. काही असो, पण आयडिया तुमच्यामुळे मिळाली ना आम्हाला. आवाज झाला. ए दे, मी बोलते. ए नाही, थांब ना, आधी मी बोलते. मी मोठी आहे ना, मग मी बोलणार. पण आयडिया माझ्या नवऱ्याने दिली ना, मग मी बोलणार. अरे तुझा नवरा होण्याआधी ते माझे भाऊजी आहे, त्यामुळे मी बोलणार. नाही, वहिनीचं बरोबर आहे. मी आधी भाऊजी आहे तुझा, बरोबर आहे. एक मिनिट. अरे पण आयडिया आधी मी ह्या ऍपची आयडिया तुला मी सांगितली ना, मग मी बोलणार. अरे पण ह्या सगळ्या प्लॅनची आयडिया मी दिली आहे ना. हो, वहिनी मोठी आहे, आयडिया तिची आहे, ती बोलणार. नाही, थांब, पण ही ऍपची आयडिया आधी मी तुला सांगितली ना, मग मी बरोबर आहे, हिचं मला बरोबर बोलू दे ना. अगं नाही, मी वहिनी मोठी आहे, वहिनीला बोलू दे एक तू. एक वहिनी मिनिट. काय तुमचं काय? काय हा, तुझं काय? नाही, तुम्ही असं भांडत राहा. म्हणजे काय की तुमचा मेन प्लॅन बाजूला राहील आणि तुम्ही फक्त भांडत राहाल. मजा येते. भांडा. हो का? हा. ए दे, मी बोलते. आपल्याला एक काम करता येईल. आपण असं करूया, एक दिवस वाटून घेऊया. म्हणजे आज मी बोलते, उद्या तू बोल. कोणीही बोललं तरी आवाज सेमच येणार आहे ना. ठीक आहे, डन. चल बोल. हाय आभा, जेवलीस का? ऑडिओ मेसेज का पाठवलाय? हाय आबा. ऐक. हाय आबा, जेवलीस का? आपल्याला जर एकमेकांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्यात आधी मैत्री व्हायला हवी ना, आणि त्यासाठी आधी आपण भेटायला हवं ना. मुक्ता, अगं तिला आधीचा मेसेज ऐकू तर दे. अगं ताई, तिने ऐकलंय बघ, इथे रीड आलंय बघ. हो का? हा, अच्छा. हा, आता ह्या मेसेजवर काय रिप्लाय करते ते बघूया. आपल्याला जर एकमेकांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्यात आधी मैत्री व्हायला हवी ना, आणि त्यासाठी आधी आपण भेटायला हवं ना.
असा लपून छपून राहणारा माणूस मित्र कशावरून? मैत्री निखळ असायला हवी. आता समोरची मैत्रीण एवढी हुशार आहे, दिसायला सुंदर आहे, समोर यायला थोडं कॉम्प्लेक्स येणारच ना. चुकीचे विचार आहेत. मैत्री सुंदर असायला हवी, मित्र किंवा मैत्रीण नाही. ताई आता ही सरळ सरळ गुगली टाकते. हा, अशा वेळी ना मुलं जे करतात ना ते कर. काय करू? कौतुक. बरोबर बोलतेस. थांबा. ए वहिनी आता तुझे विचार एवढे लागवी आहेत ना आभा, की बोलण्याच्या बाबतीत ना तुझ्या समोर कोणीच जिंकू शकत नाही. मुक्ता वहिनी काय फ्लर्टिंग करता यार तुम्ही. ते म्हणजे मला आयुष्यात जमलंच नाही असं काही करायला खरंच. हो ना. थँक्स. थँक्स काय थँक्स. मुक्ता बस झाला आता. उद्या कळलं ना आम्हाला की हे सगळं तुम्ही करते तर चिडेल यार ती तुमच्यावर. ए तू गप्प बस रे जरा. थांब. मला वाटलं तू किचन मध्ये काहीतरी काम करतेस, तू इथे बसलीस होय. नाही पण बरं झालं दादा आलास तू. प्लीज घेऊन जा तुझ्या बायकोला, घेऊन जा तू. ए घेऊन जा म्हणजे काय? तू थांब रे जरा. थांबा. तू पुन्हा चुकतोयस. मैत्री ही काही स्पर्धा नाही, कोण हरतय कोण जिंकतय हे पाहायला. ताई आता ही हाय लेवलचे विचार फेकतीय ग. यावर काय रिप्लाय द्यायचं ना ते बघते. काय चाललंय नेमकं? अरे तुला सांगितलं होतं ना ते मुलाच्या आवाजात तसा आवाज रेकॉर्ड करून व्हॉइस नोट पाठवताय आम्हाला. काय टाइमपास चाललाय तुमचा? भाऊजी आयडिया तुम्हीच दिली ना, तर थांबा ना. तू आयडिया दिलीस? वा छान. दे अजून आयडिया दे. या दोघी इथे टाइमपास करत बसल्यात आणि आपण दोघे यांची वाट बघतोय. कसली वाट बघायची? नाही काही नाही. ऐकलं मी. अरे वा ऐकलंस? हो. तुम्हाला तुमच्या हक्काचं प्रेम मिळालंय ना, मग जरा आमच्या बहिणीला पण तिच्या हक्काचं प्रेम मिळू दे. नाहीतर काय. एक नंबरचे स्वार्थी आहेत महाले. एक्सक्यूज मी. आम्ही महाले कसेही असलो ना तरी तुमच्यासारखे असे प्रँक नाही करत मिसेस महाले. महाले महाले. तुझा टाइमपास झाला की ये, मी जाऊन झोपतो. चालेल. घेऊन जा. मैत्री सुंदरच असते, पण तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का? चांगलं वाटतं ऍक्च्युली, पण ताई तिने आपल्या व्हॉइस मेसेजेस वर रिप्लाय नको का ग करायला? ती काही रिप्लायच करत नाहीये. बघूया. आभा अगं काहीतरी बोल प्लीज. आबा अगं काहीतरी बोल प्लीज.
बघू बघू व्हॉइस मेसेज आलाय. फायनली ती बोलायला लागली. बस झालं बोलली ना, किती दंगा घालताय तुम्ही. त्या आधी मानवाला आगीचा शोध लागला होता ना, तेव्हा त्याने एवढा दंगा घातला नसेल जेवढा दंगा तुम्ही घालताय आता. काय मोबाईल दे जरा ना, आवाज कमी करा तुमचा. आई आणि काका खाली झोपलेत, विसरू नका. ठीक आहे, आवाज नाही करत. द्या. नुसतं हाय काय? नुसतं हाय. नुसतं हाय. आई आई डॅडा आय एम रेडी. एवढे टॉयज कशाला? डोंट वरी डॅडा, मी तुला कॅरी करेल नाही सांगणार. मी माझी बसनी जाईल आणि स्कूल संपल्यानंतर वृंदा आंटीकडे जाईल ऑटोनी. तुला काल मी इतकं समजावून सांगितलंय, ते नाही कळलंय का तुला? अरे पण त्यांचं घर तर जवळ आहे स्कूल पासून. माय पॉइंट. इकडे ऐक, काय होतंय माहितीये बाळा, तू ना आता त्यांना ग्रांटेड घेतेस. वृंदा आंटीच्या घरचे सगळे चांगले आहेत, ते तुला काही बोलत नाही. याचा अर्थ रोज रोज जाऊन आपण त्यांना त्रास नसतो द्यायचा. त्रास? मी कुठे त्रास देते त्यांना? उलट आम्ही काल किती मज्जा मस्ती केली. हो कळतंय मला, तुम्ही मस्ती करताय, मजा करताय, पण आपण रोज रोज गेल्याने त्यांना त्रास होईल. असं नाही करायचं. मलाही कळत नाही दादा, त्यांना प्रॉब्लेम नाहीये, मग तू का असं वागतोयस? त्यांना कितीही प्रॉब्लेम झाला ना तरी ते तुला नाही सांगणार. काय नाही सांगणार? शमिका, असं लहान मुलांना कोणी सांगत नाही. डायरेक्ट शाळेत जायचं आणि तिथून डायरेक्ट घरी यायचं. हॅलो, सत्यशील विषयी काही कळलं का तुम्हाला? नाही अजून. कोणाचा फोन आहे? वृंदा आंटीचा का? ते शमिका. हॅलो वृंदा आंटी, ऐका ना, मी येऊ का तुमच्याकडे? तुला यायचंय का? येस. मग ये ना. पण नाही, तुम्हाला तर प्रॉब्लेम होतो ना. असं कोण म्हणालं? हा डॅडा असा म्हणतो. काही प्रॉब्लेम नाहीये, तुला यायचंय ना, ये तू. ये घे. जा बॅग घे. हॅलो अजिंक्य सर, मी काय म्हणते, तिला जर यायचं असेल तर येऊ दे ना. नाही नको, उगाच तिला सवय होतीये तुमची. अहो मग काय झालं? मिसेस वृंदा, ट्राय टू अंडरस्टँड. इतर सगळ्या सवयी मोडता येतात आपल्याला. माणसांची एकदा सवय झाली की ती नाही सहज मोडताय. खरंय, माणसाची सवय कधीच नाही मोडते.